नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. आज आपण गोपनीय अहवाल कसा लिहायचा, कारण की मागील वर्षापासून गोपनीय अहवालाचा जो काही नमुना आहे तो मोठ्या प्रमाणावर बदललेला आहे आणि गोपनीय अहवाल लिहिताना बऱ्याच कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. तर त्याच अडचणीच्या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. गोपनीय अहवाल जो आहे हा 4 भागामध्ये विभागला गेलेला आहे. त्यामुळे कुठल्या भागामध्ये कोणती माहिती लिहायची याचं सविस्तर मार्गदर्शन आणि एक उत्कृष्ट नमुना या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेला आहे. त्यासाठी विनंती की हा व्हिडिओ थोडासा लांब आहे, मोठा आहे, परंतु निश्चितच आपण कुठेही स्किप न करता हा पूर्ण व्हिडिओ पाहावा. प्रत्येक भागावर सविस्तर माहिती अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीनं देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या अनुषंगानं करण्यात आलेला आहे. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गोपनीय अहवाल जो आहे हा 4 भागात विभागला गेलेला आहे. पहिल्या भागामध्ये आस्थापना शाखेनं भरावयाची माहिती लिहायची आहे. दुसरा जो भाग आहे स्वयं मूल्य निर्धारण अहवाल, यामध्ये कर्मचाऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती लिहायची आहे. 3 नंबरच्या भागामध्ये प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहावयाचा अहवाल असा तो आहे. त्यानंतर 4 नंबरच्या भागामध्ये पुनर्विलोकन अधिकाऱ्यांचे अभिप्राय असणार आहे. म्हणजे की आपण आपला जो ज्याला आपल्याला मूल्यमापन म्हणता येईल की उत्कृष्ट आहे, अतिउत्कृष्ट आहे, चांगला आहे, समाधानकारक आहे, तर तो लिहिण्याचा अधिकार जो आहे पुनर्विलोकन अधिकाऱ्यांचा आहे. आणि त्या बाबीबद्दल जे काही माहिती लिहायची आहे ती विभाग 4 मध्ये लिहायची आहे. आता आपण कुठेही वेळ न घालवता आपण आता गोपनीय अहवाल कसा लिहायचा हे पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडासा लांबलेला आहे. आणि जर माझ्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद. हा गोपनीय अहवालाचा नमुना आपल्या समोर आहे. परिशिष्ट अ प्रपत्र 2 यामध्ये जसं आपण पाहिल्याप्रमाणे 4 भाग आहेत. तर या ठिकाणी मूल्यमापन अहवालाचा कालावधी हा जो आहे आपल्याला 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंत असा आपल्याला या ठिकाणी जसं लाल अक्षरामध्ये टाकलेला आहे तसा तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्यानंतर भाग 1 ज्यामध्ये आस्थापना शाखेनं भरावयाची माहिती, या ठिकाणी जी काही माहिती भरायची आहे ती आस्थापन शाखेनं भरायची आहे. परंतु नॉर्मली ही सर्व माहिती आपण भरून देतो. यामध्ये 1 नंबरचा मुद्दा आहे प्रतिवेदन करावयाच्या शासकीय अधिकाऱ्याचे किंवा कर्मचाऱ्याचे नाव. ज्यांचा हा गोपनीय अहवाल आहे त्यांचं नाव या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. संजय विकास जोशी हे एक काल्पनिक नाव आहे. त्यानंतर संवर्ग, हा कर्मचारी कुठल्या संवर्गात मोडतो तो संवर्ग या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जन्मदिनांक 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी 6/11/1988 जन्मदिनांक टाकलेली आहे. त्यानंतर सध्याचे पद प्राथमिक शिक्षक, तुम्ही जर लिपिक असाल तर लिपिक, वरिष्ठ लिपिक, तसेच माध्यमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर शिक्षक, सहाय्यक शिक्षक, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला पोस्ट त्या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक, डेट ऑफ अपॉइंटमेंट ऑन प्रेझेंट पोस्ट, जे काही पदाचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे त्या पदावरती तुम्हाला नियुक्ती कधी मिळाली ते तुम्हाला टाकायचं आहे. या कर्मचाऱ्याचं 15/7/2010 ही तारीख टाकलेली आहे. त्यानंतर प्रशासकीय विभाग किंवा कार्यालय, तुमचं जे काही पद आहे ते कोणत्या कार्यालय अंतर्गत येते. जसं या ठिकाणी पंचायत समिती पुसद शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षक असल्या कारणानं या ठिकाणी शिक्षण विभाग आणि कार्यालयाचं नाव टाकलेलं आहे. त्यानंतर 7 नंबरचा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे, तो आपण थोडा सविस्तर पाहू. प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील. प्रतिवेदन अधिकारी आणि पुनर्विलोकन अधिकारी जे कोणी तुमचं मूल्यमापन करणार आहे त्यांचं आपल्याला या ठिकाणी प्रतिवेदन अधिकारी, त्याचं नाव या ठिकाणी SD जाधव, हे सुद्धा काल्पनिक आहे. पदनाम, केंद्र प्रमुख आणि कालावधी 3 नंबरचा जो काही कॉलम आहे त्या ठिकाणी 1/4/18 म्हणजे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 हाच कालावधी टाकायचा आहे. आणि पुनर्विलोकन अधिकारी म्हणजे जे काही रिपोर्टिंग ऑफिसर आहेत त्यांनी जे काही तुमच्याबद्दल किंवा ज्या कर्मचाऱ्यांबद्दल हे गोपनीय अहवालामध्ये मत व्यक्त केलेलं आहे त्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी पुनर्विलोकन अधिकारी असतात. तर त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी SD पांडे. आणि पदनाम विस्तार अधिकारी किंवा या ठिकाणी पहा, आता प्रतिवेदन अधिकारी जर आपली शाळा माध्यमिकची असेल तर त्या ठिकाणी आपले मुख्याध्यापक
माध्यमिकचे हे प्रतिवेदन अधिकारी असतात आणि पुनर्विलोकन अधिकारी मग त्या ठिकाणी विस्तार अधिकारी असू शकतात किंवा BEO ज्यांना आपण गट शिक्षण अधिकारी म्हणतो ते सुद्धा असू शकतात। त्या ठिकाणी जे आपल्यासाठी आहेत त्यांचं आपल्याला त्या ठिकाणी पदनाम टाकायचं आहे आणि कालावधी सगळ्यांसाठी तोच 1 एप्रिल 2018 ते 31/3/2019। समजा एखादा कर्मचारी जर 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वी जर बदलून आला असेल किंवा त्या जर पदावर आला असेल तर अशा वेळेस या ठिकाणी कालावधी तो वेगळा राहील। म्हणजे मागील 6 महिन्याची डेट राहू शकते, 9 महिन्याची, 8 महिन्याची, 10 महिन्याची, 11 महिन्याची। त्यानंतर प्रतिवेदन काळातील रजा व इतर अनुपस्थितीचा तपशील म्हणजे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये आपण ज्या कुठल्या रजा घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये अर्जित रजा असतील, बिनपगारी असतील, ज्यानंतर अर्धवेतनी रजा असतील किंवा आपलं त्याला काय म्हणता येईल मेडिकल रजा जर असतील तर त्यांचा कालावधी टाकायचा आहे। आता एक उदाहरण म्हणून या ठिकाणी 3/7/2018 ते 7/7/2018 अर्जित रजा घेतलेल्या आहेत आणि शेरामध्ये जे काही पुढे आहेत संबंधिताच्या रजा मंजूर आहेत वगैरे असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो। आणि 8 मध्ये जो ब नंबरचा मुद्दा आहे इतर कारणे विशद करा, जसे की विना परवानगी गैरहजेरी, फरार या ठिकाणी जर झालं असेल तर त्या ठिकाणची जी काही कारणं आहेत ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। त्यानंतर 9 नंबरचा जो मुद्दा आहे प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील। कालावधी या ठिकाणी 4 कॉलम आहेत, अनुक्रमांक, कालावधी, संस्था आणि विषय। अनुक्रमांक या ठिकाणी समजा तुम्ही 3 ट्रेनिंगसाठी ते दिलेलं आहे, जर तुमचे 4-5 ट्रेनिंग झाले असतील तर तुम्ही या ठिकाणी या टेबलमध्ये बदल सुद्धा करू शकता। हे नमुना म्हणून आपल्याला गोपनीय अहवाल दिलेला आहे, परंतु या ठिकाणी आता या संबंधित कर्मचाऱ्याचं 2च प्रशिक्षण झालेले आहे, त्याचा कालावधी 13 सप्टेंबर 2018 ते 15/9/2018 आणि ज्यांनी यांना ट्रेनिंग दिलं ते DIE CPD आणि विषय आहे गणित संबोध आणि पुन्हा दुसरं प्रशिक्षण झालेलं आहे 13/10/2018 ते 15/10/2018 ते सुद्धा DIE CPD दिलं आणि इलिप्स ट्रेनिंग असा हा विषय घेतलेला आहे। अशाच पद्धतीनं तुम्ही मागील वर्षामध्ये जे कुठले ट्रेनिंग घेतले असेल त्याचा सविस्तर आपल्याला या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। त्यानंतर पुढील 11 नंबरचा मुद्दा मागील वर्षीच्या दिनांक 31 मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केल्याचा दिनांक। 31 मार्च पूर्वी जर तुम्ही काही मालमत्ताचं जर विवरणपत्र आहे ते जर दिलेलं असेल तर त्याची तुम्हाला तारीख त्या ठिकाणी टाकायची आहे। या ठिकाणी 31 मार्च 2000 टाकलेली आहे आणि दिनांक आणि ठिकाण जे आहे ही आपल्याला संस्करण अधिकारी म्हणजे ही माहिती जे कुठले अधिकारी भरणार आहेत त्यांचं नाव, पदनाम आणि स्वाक्षरी राहणार आहे। जर तुम्ही माध्यमिक शाळेत असाल तर त्या ठिकाणचे लिपिक हे लिहितील आणि जर तुम्ही पंचायत समिती अंतर्गत जर कार्य करत असाल तर त्या ठिकाणी जे कुठले क्लर्क असतील किंवा वरिष्ठ लिपिक, सहाय्यक लिपिक वगैरे जे असतील ते ही माहिती भरणार आहेत आणि तेच त्या ठिकाणी डेट आणि ठिकाण टाकतील। त्यामुळे भाग 1 मध्ये आपल्याला वैयक्तिक खूप काही माहिती लिहायची नाही। त्यानंतर भाग 2 हा फार महत्त्वाचा आहे। भाग 2 ही इथे जे काही माहिती भरायची आहे ते कर्मचाऱ्यांना स्वतःची माहिती भरायची आहे, स्वतःबद्दल भरायची आहे। तुम्ही मागील वर्षामध्ये जो काही उत्कृष्ट कामगिरी केलेली असेल त्या संदर्भातला हा संपूर्ण भाग 2 आहे आणि या भाग 2च्याच अनुषंगानं तुमचं जे काही मूल्यमापन होणार आहे ते या भाग 2च्याच अनुषंगानं होणार आहे। पुन्हा एक दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायला या ठिकाणी आवडेल की 7वा वेतन आयोगाच्या जे बनविण्यासाठी जी काही बक्षीस समिती गठीत करण्यात आली होती तर बक्षीस समितीच्या शिफारसीमध्ये गोपनीय अहवालांना फार महत्त्व दिलेलं होतं। त्या शिफारसीमध्ये असं म्हटलं गेलेलं होतं की एखाद्या कर्मचाऱ्याला जर पदोन्नती जर द्यायची असेल तर त्याच्या गोपनीय अहवालावरनं ती ठरविण्यात यावी। याचा अर्थ भविष्य काळामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये गोपनीय अहवालांना फार महत्त्व राहणार आहे, कारण की या गोपनीय अहवालावरूनच तुमचं मूल्यमापन हे आता यापुढे होणार आहे। तर आता या गोपनीय अहवालामध्ये काय लिहायचं आहे हाच मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। 4-5च मुद्दे आहेत, आपण थोडे सविस्तर पाहू। व्हिडिओ थोडासा लांबण्याची शक्यता आहे, परंतु विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही
स्किप करू नका. 1 नंबरचा मुद्दा आहे धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचे थोडक्यात विवरण. तुम्ही ज्या कुठल्या पदावर असाल त्या पदाच्या बाबतीत कोणते कामं तुम्ही करायला पाहिजे होते या संदर्भातलं या ठिकाणी आपल्याला माहिती टाकायची आहे. आता हे प्राथमिक शिक्षकाच्या अनुषंगानं 100% पटनोंदणी, विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमता विकसित करणे, विद्यार्थी गळती थांबविणे, विद्यार्थी प्रगत करणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम किंवा कार्यक्रम राबविणे आणि 100% मुलांना वाचन करता येणे, ह्या काही मूलभूत गोष्टी आहे या पदाच्या संदर्भात म्हणजे प्राथमिक शिक्षकाच्या संदर्भात या ठिकाणी नोंद केलेली आहे. आपण 5 करू शकता, 6 करू शकता आणि जास्तीत जास्त आपल्याला 50 शब्दामध्ये हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी नोंद करायची आहे. त्यानंतर वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरता नेमून दिलेल्या कामाचे उद्दिष्ट आहे. आता आपल्याला वर्षासाठी म्हणजे ज्या कामावरनं आपलं मूल्यमापन होणार आहे त्या कामाची काही उद्दिष्ट जर असतील तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यात पहिलं उद्दिष्ट आहे विद्यार्थी गळती व स्थगिती थांबवणे. आता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्याची गळती असेल किंवा स्थगिती असेल हे मोठ्या प्रमाणावर होत आहे, ते थांबविणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर विद्यार्थी प्रगत करणे. आपण पाहत आहोत की आता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत ज्ञानरचनावाद या सर्व गोष्टी आहेत आणि गणित संबोध असेल, मराठी संबोध असेल, हे वेगवेगळे प्रशिक्षणाअंतर्गत घेऊन विद्यार्थी कसे प्रगत करता येईल हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. विद्यार्थी गुणवत्ता वाढविणे. विद्यार्थी हा जो आहे हा शिक्षण प्रक्रियेचा जो बेस आहे, ज्याला पाया आहे आणि तो त्याची गुणवत्ता वाढविणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर शाळाबाह्य मुलांची संख्या 0वर आणणे. आपण पाहतो की कामाकरता बरेच पालक हे बाहेरगावी किंवा गाव सोडून जाताना आपल्याला दिसत आहेत. अशा वेळेस शाळाबाह्य मुलांची संख्या मात्र खूप वाढत आहे. तर अशा वेळेस शाळाबाह्य मुलांची संख्या 0वर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हे एक आपलं प्रतिवेदन कालावधीमधलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे. शाळा डिजिटल करणे. आपण आता पाहत आहोत की तंत्राचं युग आहे आणि या युगामध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांना त्या कालानुसार जर आपल्याला अध्यापन करायचं असेल तर आपल्याला निश्चितच आपली शाळा डिजिटल करणं गरजेचं आहे. मग ती लोकवर्गणी असो किंवा कुठलीही वर्गणी असो, आपल्याला ती जमा करून आपले विद्यार्थी जे आहेत आपल्याला प्रगत करायचे आहेत. तर हे झाले काही महत्त्वाचे 5 उद्दिष्टे. आपण यामध्ये वेगवेगळे बदल करू शकतात. त्यानंतर 3 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे वर्षभरात किंवा सदर कालावधीत पार पाडलेल्या 4-5 महत्त्वाच्या व उल्लेखनीय कामाचे संक्षिप्त वर्णन. आपण जो काही प्रतिवेदन कालावधी आहे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये केलेल्या उल्लेखनीय जे काही कामं आहेत ते 100 शब्दामध्ये आपल्याला लिहायचे आहेत. उदाहरण म्हणून या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थी प्रगत झाले आहेत, संबंधित कर्मचाऱ्यांचे सर्व वर्गातील विद्यार्थी प्रगत झालेले आहेत, गुणवत्तापूर्ण अध्यापन करण्यात आले, अध्यापनसुद्धा गुणवत्तापूर्ण करण्यात आले, असं प्रतिवेदन अधिकाऱ्याचं मत म्हणजे आपलं हे वैयक्तिक मत आहे. त्यानंतर शाळा डिजिटल करण्यात आली म्हणजे शिक्षकांना लोकवर्गणी असेल किंवा अजून कुठलेही हे करून शाळा डिजिटल करण्यात आलेली आहे. गुणवत्ता वाढीसाठी लोकसहभागातून शाळा समृद्ध बनवण्यात आली. गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसहभाग घेण्यात आला आणि त्या लोकसहभागातूनच शाळा समृद्ध बनविण्यात आली. हे काही उल्लेखनीय कामं या संबंधित कर्मचाऱ्याचे आहेत. त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाहीत त्याकरता आलेल्या अडचणी. आता वरती मुद्दा नंबर 2 मध्ये आपण काही उद्दिष्ट लिहिलेले आहेत. त्यापैकी जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाहीत त्यासाठी कुठल्या अडचणी आल्या म्हणून ते पूर्ण होऊ शकले नाही ते आपल्याला या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. पालक कामाकरता स्थलांतरित झाल्यामुळे शाळाबाह्य संख्या 100% 0वर आणता आली नाही. म्हणजे जे काही विद्यार्थ्यांचे पालक आहेत ते गाव सोडून गेल्यामुळे शाळाबाह्यचा जो काही संख्या आहे ती 100% 0वर आणण्याचा जो प्रयत्न होता तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर 5 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे कार्यक्षमता वाढविण्याकरिता स्वतःस आवश्यक वाटते असे प्रशिक्षणाचे क्षेत्र. म्हणजे अजून गुणवत्तापूर्ण अध्यापन करण्यासाठी किंवा आपली वैयक्तिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला कुठलं प्रशिक्षण गरजेचं आहे. या ठिकाणी तंत्रस्नेही प्रशिक्षण आणि इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण अशा 2 प्रशिक्षणाची नोंद केलेली आहे. आपण वेगवेगळ्या प्रशिक्षणाची मागणी करू शकता.
त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे मागील वर्षीच्या दिनांक 31 मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केले आहे का। आता मत्ता व दायित्व हे प्रमाणपत्र किंवा मालमत्ता प्रमाणपत्राचं विवरणपत्र आपल्याला आपल्या कार्यालय प्रमुखाला द्यायचं आहे, ते दिलं आहे का। आता या ठिकाणी होय, 31/4/2018 संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेलं असल्यामुळे ती तारीख आपण या ठिकाणी टाकलेली आहे। आणि ज्या कर्मचाऱ्याचं हा गोपनीय अहवाल आहे त्यांनी ज्या ठिकाणावरनं लिहिलेलं आहे त्या ठिकाणचं ठिकाण टाकायचं आहे जगापूर आणि दिनांक 31 मार्च 2019 आणि कर्मचाऱ्यांना आपलं नाव लिहायचं आहे, स्वाक्षरी आणि आपलं पदनाम, या 3 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी करायचं आहे। या ठिकाणी संजय विकास जोशी सही राहिलेली आहे, पण या ठिकाणी सहीसुद्धा आपल्याला ती करायची आहे। आता भाग 3 सेक्शन 3 जो आहे हा प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहावायचा मूल्यमापनाचा अहवाल आहे, परंतु बरेच वेळा आपल्याला हे सुद्धा भाग 3 सुद्धा आपल्यावर लिहिण्याची वेळ येते, म्हणून त्यामध्ये काय लिहायचं आहे हे मी या ठिकाणी सांगत आहे। परंतु प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहायचा मूल्यमापनाचा अहवाल असल्यामुळे हे एकतर आपल्या केंद्र प्रमुखांनी लिहायचं आहे किंवा माध्यमिक शाळेत जर आपण असाल तर त्या ठिकाणी आपले हे मुख्याध्यापक हे आपला अहवाल लिहितील। भाग 2 मध्ये नमूद करण्यात आलेल्या स्वयं मूल्य निर्धारण अहवालाशी आपण सहमत आहात का। भाग 2 मध्ये कर्मचाऱ्यांना स्वयं मूल्य निर्धारण अहवाल जो लिहिलेला आहे त्याच्याशी आपण सहमत आहात का, या ठिकाणी होय लिहायचं आहे। आणि हा वस्तुनिष्ठ आपल्याला या ठिकाणी त्यांचं मूल्यमापन करायचं आहे प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी। आणि एखाद्या वेळेस जर निगेटिव्ह किंवा नकारात्मक जर काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी पुरावे सुद्धा त्या प्रतिवेदन अधिकाऱ्यांना ठेवायचे आहेत। आता मुद्दा नंबर 2 प्रतिवेदन कालावधीत पार पाडलेल्या महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कामासंदर्भात आपले स्पष्ट अभिप्राय द्यावेत। या ठिकाणी स्पष्ट उल्लेखनीय कामाचा जो काही उल्लेख संबंधित कर्मचाऱ्यांनी भाग 2 मध्ये केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय स्पष्ट मत आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे। तर या ठिकाणी संबंधिताच्या वर्गातील सर्व विद्यार्थी मूलभूत क्षमता प्राप्त आहेत, शाळा डिजिटल केली आहे, अध्यापन उत्कृष्ट आहे, हा स्पष्ट अभिप्राय या ठिकाणी दिलेला आहे। 3 नंबरचा मुद्दा प्रतिवेदित अधिकारी किंवा कर्मचारी यांचे त्यांच्या कामाच्या संदर्भात लक्षणीय अपयश निदर्शनास आले असल्यास वस्तू स्थितीदर्शक अभिप्राय द्यावेत। जर एखाद्या कर्मचारी जर त्यांनी जे काही कामांचा उल्लेख केला त्याच्यात जर त्यांना अपयश आलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या संदर्भातला तुम्हाला या ठिकाणी अभिप्राय द्यायचा आहे। ते यांनी लिहिलं आहे किंवा निश्चितच नाही, कुठेही अपयश आलं नाही असं त्यांना म्हणायचं आहे। त्यानंतर 4था नंबरचा मुद्दा जो आहे संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढविण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचे क्षेत्रास सहमत आहात का। म्हणजे या कर्मचाऱ्यांनी जे काही प्रशिक्षणाची मागणी केलेली आहे जसं तंत्रस्नेही प्रशिक्षण आणि इंग्रजी विषयाचं प्रशिक्षण, तर तुम्हाला सुद्धा तसंच वाटते का की या कर्मचाऱ्याला या प्रकारचे जर प्रशिक्षण दिले गेले तर यांच्या अध्यापनामध्ये किंवा वैयक्तिक कार्यक्षमतेमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी आपण होय लिहू शकता, अन्यथा आपण नाही सुद्धा। आणि हे जे आहे भाग नंबर 3 हा फक्त प्रतिवेदन अधिकारी यांनीच भरायचा आहे। त्यानंतर आता हे गुणांकन फार महत्त्वाचं आहे, कारण की कसं आहे की या गुणांकांबद्दल आपल्याला थोडीशी अपुरी माहिती असते, पण आता काय लिहायचं आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 5 नंबरचा मुद्दा आहे अधिकारी किंवा कर्मचारी यांची कार्यपूर्तता, कार्यक्षमता व वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये। म्हणजे आता या कर्मचाऱ्यांचं जे आहे गुणांमध्ये मूल्यांकन होणार आहे आणि तेही या 3 मुद्द्यावर। पहिला मुद्दा आहे कार्यपूर्तता, त्यानंतर आहे कार्यक्षमता आणि 3 नंबरचा मुद्दा आहे वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये। या 3 मुद्द्यांच्याच आधारे अंकांच्या स्वरूपामध्ये किंवा गुणांच्या स्वरूपामध्ये यांचं मूल्यमापन होणार आहे। आता कार्यपूर्तता वर्क कंप्लीशन म्हणजे यांनी मागील जो काही वर्ष आहे त्या वर्षामध्ये कशा पद्धतीनं काम केलेलं आहे याकरता वेटेज 40% दिलेलं आहे। आपण जसं स्क्रीनवर जर पाहत असाल तर कार्यपूर्ततेसाठी 40% वेटेज दिलेलं आहे आणि या ठिकाणी लाल अक्षरात हे सुद्धा आपण दिलेलं आहे की प्रत्येक मुद्द्याला 10 गुण प्रत्येकी द्यावे। आता या ठिकाणी 5 कॉलम आहे, त्यामध्ये अनुक्रमांकचा पहिला कॉलम आहे मुद्दे, कुठच्या मुद्द्यांचं मूल्यमापन होणार आहे, त्याच्या पुढचा 3रा कॉलम आहे प्रतिवेदन अधिकारी म्हणजे कुठले अधिकारी आपलं मूल्यमापन करणार आहे,
आणि पुनर्विलोकन अधिकारी आणि त्यानंतर त्यांचं सहीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आता हे जे आहे हे त्यांनी सही करणार आहेत. आता 1 नंबरचा मुद्दा आहे उद्दिष्टानुसार नेमून दिलेल्या कार्याची पूर्तता. ज्या उद्दिष्टांची गरज होती किंवा जे उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेले होते त्यांची पूर्तता त्यांनी केली आहे का. आता 10 पैकी आपल्याला यांना मार्क द्यायचे आहेत, कारण प्रत्येक मुद्द्याला 10 मार्क असे ठेवण्यात आलेले आहे. आता 10 पैकी या कर्मचाऱ्याला 9 मार्क देण्यात आलेले आहे. केलेल्या कामाचा दर्जा, जे काम त्यांनी पूर्ण केलं त्याचा दर्जा कसा होता, मध्यम होता, सामान्य होता, मध्यम होता, चांगला होता, उत्कृष्ट होता की अतिउत्कृष्ट. आता या ठिकाणी 8 गुण दिलेले आहेत. त्यानंतर केलेल्या उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण कामं, जे काही उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण कामं केलेले आहेत त्याला किती गुण द्यायचे आहेत, तर या ठिकाणी देण्यात आलेले आहे 10. आता यापैकी 30 मार्क झाले, 30 पैकी म्हणजे 10-10 मार्क होते प्रत्येक मुद्द्याला. आता म्हणजे ह्या 3 मुद्द्याचे 30 मार्क झाले, परंतु या मार्कांचं वेटेज आपल्याला 40% काढायचं आहे. आणि असेच जसे प्रतिवेदन अधिकाऱ्यानं मार्क टाकले तसेच पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी सुद्धा मार्क टाकायचे आहेत आणि त्यापुढे पुनर्विलोकन अधिकारी त्या ठिकाणी स्वाक्षरी करेल दिलेल्या प्रत्येक मार्काच्या समोरच्या कॉलममध्ये. आता 40%मध्ये वेटेज काढायचं आहे. ते काढायसाठी एक सूत्र आहे, प्राप्त गुण भागीला एकूण गुण गुणिला 40% वेटेज असल्यामुळे गुणिला 40. मग या ठिकाणी 9 + 8 + 10 म्हणजे 27 छेद एकूण गुण आहे 30 आणि 40% वेटेज असल्यामुळे गुणिला 40 असं जर आपण केलं तर या ठिकाणी कार्यपूर्तता या घटकाचं सरासरी गुणांकन येत आहे 36. म्हणजे जे काही कार्यपूर्तता जो अ नंबरचा मुद्दा दिलेला आहे ज्याला वेटेज 40% आहे, या कर्मचाऱ्याला त्यामध्ये गुण मिळालेले आहेत 36. त्यानंतर बी नंबरचा मुद्दा तसाच आपल्याला पूर्ण करायचा आहे. वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये पर्सनल ॲट्रिब्यूट्स याला 30% वेटेज आहे. आणि जर आपण मुद्दे जर पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की यामध्ये एकूण 6 मुद्दे आहेत आणि वेटेज आहे 30% आणि प्रत्येक मुद्द्याला 10 गुण द्यायचा आहे. तर आता आपण एकेकानं पाहू. कामाबाबतचा दृष्टिकोन ॲटिट्यूड टू वर्क याला 10 मार्क दिलेले आहेत. जबाबदारीची जाणीव याला 9 मार्क देण्यात आलेले आहे. सर्वसाधारण वर्तणूक व व्यक्तिमत्व याला 9 मार्क. भावनिक संतुलन याला 8 मार्क. संवाद कौशल्य याला 10 मार्क आणि विहित काल मर्यादेत काम करण्याची क्षमता, म्हणजे एखाद्याला कर्मचाऱ्याला पर्टिक्युलर जर वेळ दिला आणि हे काम करण्यास सांगितलं असता त्यांनी त्या वेळेमध्ये काम केलं का किंवा काम करण्याची क्षमता कशी आहे याला सुद्धा गुण दिलेले आहेत आपण. आणि ते गुण 9 आणि या सर्व गुणांची जर बेरीज केली एकूण गुणाची तर ती होत आहे 60, कारण की प्रत्येक मुद्द्याला 10 गुण द्यायचे आहेत आणि 10 पैकी द्यायचे आहेत. आणि या सर्व अंकांची जर बेरीज केली 10 + 9 + 9 + 8 + 10 + 9 ही आली 55 भागीला एकूण गुण 60 आणि याचं वेटेज आपल्याला जे की काढायचं आहे 30%मध्ये, त्यामुळे गुणिला 30 आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि ते केल्यानंतर जी काही आपल्याला सरासरी प्राप्त होत आहे ती होत आहे 27.50. म्हणजे जो ब नंबरचा मुद्दा आहे वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये यामध्ये या कर्मचाऱ्याला 27.50 ही सरासरी आलेली आहे. तसंच 3 नंबरचा मुद्दा कार्यक्षमता यामध्ये सुद्धा 5 कॉलम आहेत. अनुक्रमांक, मुद्दे, प्रतिवेदन अधिकारी, पुनर्विलोकन अधिकारी आणि पुनर्विलोकन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी. यामध्ये जर आपण पाहत असाल तर या ठिकाणी आपल्याला 5 मुद्दे दिलेले आहेत आणि या 5 मुद्दे म्हणजे 50 मार्कापेक्षा यांचं गुणांकन होईल. परंतु याला सुद्धा वेटेज आहे 30%. 50 पैकी मार्क आहेत, वेटेज काढायचं आहे 30%मध्ये. आता प्रतिवेदन अधिकाऱ्यांना या जो पहिला मुद्दा आहे संबंधित कायदे, नियम व प्रचलित कार्यपद्धती, माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील स्थानिक पद्धती याबाबतचे ज्ञान 10 मार्क दिलेले आहे. कौशल्यपूर्ण नियोजनाची क्षमता 9 मार्क दिलेले आहे. स्वतः निर्णय घेऊन काम करण्याची क्षमता 8 मार्क. उपक्रमशीलता 10 मार्क आणि आपल्या कामाशी संबंध येणाऱ्या इतर शासकीय यंत्रणेशी समन्वय साधण्याची क्षमता, ॲबिलिटी टू कोऑर्डिनेट विथ अदर गव्हर्नमेंट एजन्सी इन रिलेशन टू वर्क, काम करताना समन्वय साधण्याची क्षमता. तर याकरता 9 मार्क दिलेले आहेत आणि या सर्व गुणांची जर बेरीज केली
तर ती बेरीज 46 अशी येत आहे आणि एकूण गुण 50 म्हणजे 46 भागीला 50 आणि 30% वेटेज काढायचं आहे गुणिला 30 आणि ते जर आपण कॅल्क्युलेट केलं सोडवलं तर 27.60 अशी आपल्याला सरासरी या 5 मुद्द्याची 30% या वेटेजमध्ये आपल्याला मिळाली। त्याखाली पहा, संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या सचोटी व चारित्र्याबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय द्यावेत। आता सचोटी आणि चारित्र्य हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत कुठल्याही कर्मचाऱ्यासाठी, तर त्याबद्दल स्पष्ट मत द्यायचं आहे। या ठिकाणी दिलेलं आहे, संबंधिताचे सचोटी व चारित्र्य अतिशय चांगले आहे। या ठिकाणी चांगले, समाधानकारक, उत्कृष्ट असं सुद्धा आपण, परंतु शेरा आपल्याला हा पूर्ण वाक्यात स्पष्ट द्यायचा आहे। अधिकारी किंवा कर्मचारी यांचे एकंदरीत मूल्यमापन जास्तीत जास्त 100 शब्द आपण वापरायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये संबंधित अधिकाऱ्याचे बलस्थान, उणीवा आणि दिव्यांग व्यक्ती व महिला मागासवर्गीयांबाबतचा दृष्टिकोन यांचा समावेश असावा। तर हे प्रतिवेदन अधिकारी लिहित आहे, त्यामुळे यांनी लिहिलेलं आहे की अध्यापन अतिशय उत्कृष्ट आणि विद्यार्थी प्रगत करण्यासाठी खूप धडपड, स्थलांतर थांबविण्यासाठी काहीसे कमी पडले, हे या ठिकाणी यांनी उणीवा सुद्धा या प्रतिवेदन अधिकाऱ्याने टाकलेली आहे। आता प्रकृतिमान प्रतिवेदन अधिकारी लिहित आहेत की ज्या कर्मचाऱ्याचा हा गोपनीय अहवाल आहे त्यांचं प्रकृतिमान कसं आहे तर चांगलं आहे आणि एकंदरीत गुणांकांमध्ये काय करायचं आहे की जे अ, ब, क असे 3 आपल्याला याच्यावर घटकावर जे काही मूल्यमापन करायचं होतं त्याची बेरीज करायची आहे। तर 27.60 अधिक 27.50 अधिक 36 हे जे काही तिन्ही आहेत अ, ब, क त्यांची बेरीज झाली 91.1, म्हणजे एकंदरीत गुणांकन झालेलं आहे या कर्मचाऱ्याला 91.1। त्यानंतर ठिकाण, दिनांक आणि प्रतिवेदन अधिकाऱ्याचे सही, नाव आणि पदनाम, जर केंद्रप्रमुख असेल तर केंद्रप्रमुख त्यांचे नाव आणि त्यांचं सही असेल आणि मुख्याध्यापक जर असेल तर मुख्याध्यापक किंवा तुम्ही ज्या कार्यालयात कार्यरत असाल त्या कार्यालयाच्या विभाग प्रमुखांची या ठिकाणी नाव, पदनाम आणि सही आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर भाग 4 सेक्शन 4 हा जो आहे हा पुनर्विलोकन अधिकाऱ्यांचा आहे आणि तेच अधिकारी या ठिकाणी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतील। आपण प्रतिवेदन अधिकाऱ्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यपूर्तता, कार्यक्षमता, वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये याबाबत या संबंधाने भाग 3 मधील मुद्द्यांच्या सहाय्याने केलेल्या मूल्य निर्धारणाशी सहमत आहात का? म्हणजे जे काही प्रतिवेदन अधिकाऱ्याने जी काही आपल्याबद्दल अभिप्राय दिलेला आहे त्याशी तुम्ही सहमत आहात का? यस असेल तर यसला टिक करायचं आहे, नो असेल तर नोला टिक करायचं आहे। परंतु जर नो असेल तर या ठिकाणी पुढील मुद्दा आहे, सहमत नसल्यास तपशील व कारणे द्यावीत। समजा एखाद्या वेळेस जर प्रतिवेदन अधिकारी म्हणत असतील किंवा संबंधित कर्मचाऱ्याचं काम चांगलं नाही, संबंधित कर्मचाऱ्याची वर्तणूक चांगली नाही, संबंधित कर्मचाऱ्याची सचोटी चांगली नाही, संबंधित कर्मचाऱ्याचं चारित्र्य चांगलं नाही, तर यावेळेस पुनर्विलोकन अधिकारी त्याची पडताळणी करून यस लिहायचं की नो लिहायचं हे ठरवू शकतात। त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे एकंदरीत मूल्यमापन जास्तीत जास्त 100 शब्दात। यामध्ये सुद्धा जे काही पुनर्विलोकन अधिकारी आहेत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांची बलस्थानं कोणती आहेत, त्यांच्या उणीवा कुठल्या या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी एकंदरीत गुणांकन म्हणजे यांना किती गुण प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार त्यांचा शेरा उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट अशा पद्धतीने टाकायचं आहे। जर गुणांकन 9 पेक्षा जास्त जात असेल तर अतिउत्कृष्ट, त्यानंतर 8च्या वरती जात असेल आणि 9च्या खाली येत असेल तर उत्कृष्ट आणि 6.5 ते 8 पर्यंत असेल तर चांगला, अशा पद्धतीनं हे टाकायचं आहे। ठिकाण आणि दिनांक आणि पुनर्विलोकन अधिकाऱ्याची सही आणि नाव समक्ष मिळाली। जर तुम्हाला मिळाली असलं या ठिकाणी तुमची सही, जे काही तुम्ही 2 प्रतीत गोपनीय अहवाल बनवणार आहात त्यावर तुमची सही असेल आणि आपल्याला जर डाकेनं जरी पाहिजे असेल तर आपल्याला ती डाकेद्वारे सुद्धा किंवा पोस्टाद्वारे सुद्धा मिळू शकतो। असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ किंवा आपल्या कार्यालयासंदर्भातले GR मिळवण्यासाठी आपण जर माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि आपल्याला जर हा गोपनीय अहवाल
जो लिहिलेला आहे त्याची जर PDF कॉपी जर पाहिजे असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट टाका. त्यांना ही लिहिलेली PDF कॉपी